त्या सगळ्या मी शोधत होतो. कसा लागतात एवढे तुम्हाला पैसे? फसवताय तुम्ही. तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे, एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत. तुम्हीच बोलला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी, तुम्हीच बोलला होता. कुठला काढला जुर्माना शोधून? मी शोधत होतो की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही किती 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 योजना बंद केल्यात, त्या सगळ्या मी शोधत होतो. निवडणुकीकरता फक्त योजना कशा चालू केल्यात, झुणका भाकर केंद्र असेल, काय 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 भरपूर ती योजना असेल, त्या सगळ्या योजना तुम्ही कशा बंद केल्यात घ्या. तुम्ही त्यावेळेला उद्धव साहेबांना सांगत होतात की तुम्ही स्थगिती सरकार, म्हणजे त्या सरकारमध्ये तुम्ही पण होतात, कमीत कमी तेवढं तरी टाळायचं असतं, ते पण तुम्ही टाळत नाही. पण ठीक आहे, काय काय बंद केलं तुम्ही? निवडणुकीच्या पूर्वी लोकांची मतं मिळवण्याकरता तुम्ही सगळं पदरात पाडून घेतलं, आणि निवडणूक संपल्यानंतर काय केलं? कुठे गेला आनंदाचा शिदा? त्याच्यानंतर काय गणपती आला नाही, दसरा आला नाही, दिवाळी आली नाही, कुठे गेला आनंदाचा शिदा? मामा आनंदाचा शिदा वाटत होते त्यावेळेला स्वतःचे स्टिकर बिकर लावून. स्वच्छता मॉनिटर कुठे गेले? लाडक्या भावाला अप्रेंटिसशिपचा तुम्ही कोर्स देणार होता, कुठं झाला? कोर्स का बंद झाला? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का बंद झाली? 1 रुपयात पीक विमा योजना का बंद झाली? एक राज्य एक गणवेश कुठे गेला? तो गणवेश कुठे गेलाय? कुठं अडकलाय? कुठं दीपक केसरकरांच्याकडं कुठं अडकलाय? तो कुठे आहे? तो बघायला हवाय. योजना दूत, तुम्ही योजना दूत तयार केलेत, ती योजना कुठे गेली? नमो कामगार कल्याण योजना बंद करून टाकलीत. नमो नमो करून मोदी साहेबांच्या नावाचा उपयोग फक्त मतं मिळवण्याकरता केलीत, आता ती बाजूला टाकलेत मोदी साहेबांना. नमो शेततळे अभियान योजना कुठे गेली? ती योजना नमो शेततळे योजना. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो का नको आता काय म्हणायची वेळ आली. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना कुठे आहेत? मला वाटलं दादा काय मला थांबवतात.